राज्यातील विविध रस्त्यांची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 2025-26 साठी अर्थसंकल्प सादर करताना केली। यामध्ये तळेगाव चाकण शिक्रापूर या रस्त्याच्या तळेगाव ते चाकण या 25 किलोमीटर लांबीत 4 पदरी उन्नत मार्ग प्रस्तावित आहे। या प्रकल्पासाठी 6,499 कोटी रुपये खर्च अपेक्षित असल्याचा अजित पवार यांनी सांगितलं आहे। त्यामुळे मागील 25 वर्ष लालफितीत अडकून पडलेल्या या रस्त्याचे काम मार्गी लागण्याची अपेक्षा नागरिकांना लागली आहे। काम कशा प्रकारे सुरू होणार, कधी सुरू होण्याची अपेक्षा आहे याबाबत स्थानिक पत्रकारांशी संपर्क साधला असता त्यांनी याबाबत काय सांगितले जाणून घेऊया। तळेगाव चाकण शिक्रापूर या रस्त्याच्या तळेगाव ते चाकण या 25 किलोमीटर लांबीत 4 पदरी उन्नत मार्ग प्रस्तावित आहे। या प्रकल्पासाठी 6,499 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे। तळेगाव चाकण या 25 किलोमीटर उन्नत म्हणजेच एलिव्हेटेड मार्गासाठी 6,499 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे। त्यामध्ये भूसंपादनासाठी जवळपास 410 कोटी रुपये अपेक्षित असून गेल्या फेब्रुवारी महिन्यात त्याचा मसुदा अर्थ खात्याकडे सादर करण्यात आला होता। अर्थ खात्याच्या नियोजन विभागाचे यावर अद्याप काम सुरू आहे। ते झाल्यानंतर मसुदा अर्थमंत्र्यांच्या स्वाक्षरीनंतर कॅबिनेटमध्ये मंजुरीसाठी ठेवला जाणार आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तळेगाव ते चाकण दरम्यान 25 किलोमीटर लांबीत 4 पदरी उन्नत मार्ग म्हणजेच एलिव्हेटेड मार्ग प्रस्तावित असल्याचं आज सांगितले। तळेगाव चाकण शिक्रापूर हा एकूण 56 किलोमीटर अंतराच्या या महामार्गाच्या कामाला त्यांच्या या घोषणेमुळे मुहूर्त मिळाल्याचं बोललं जाते। तळेगाव चाकण रस्त्याचे काम अर्थसंकल्पात समाविष्ट झाल्याने ते मार्गी लागेल अशी अपेक्षा अनेकांना आहे। आता या कामाच्या मसुद्याची कार्यालयीन प्रक्रिया युद्धपातळीवरती पूर्ण करून आगामी मंत्रिमंडळ बैठकीत त्याला मंजुरी मिळावी आणि लवकरात लवकर निविदा भूसंपादन प्रक्रिया पूर्ण करून प्रत्यक्षात रस्त्याच्या कामाला सुरुवात व्हावी अशी इथल्या जनतेची अपेक्षा आहे। आता वडगाव तळेगाव चाकण ते शिक्रापूर या महामार्गावरती मागच्या काही दिवसांमध्ये प्रचंड अवजड वाहतूक, नागमोडी, वळणं, कमी रुंदी, अपघातप्रवण ठिकाणं यामुळे हा महामार्ग खूप धोकादायक झालेला आहे। या रस्त्याचं गेले अनेक वर्ष लाल फितीत अडकलेले हे काम सुरू होण्याची आता या भागातल्या जनतेला अपेक्षा आहे। या मार्गावरती पादचारी, दुचाकीस्वार चिरडले जाणे, गॅस टँकर धोकादायक वळणांवर उलटणे, सिग्नल चौकात वाहने एकमेकांवर आदळणे, रस्ता दुभाजक नसल्याने वाहनांची समोरासमोर धडक होणे, त्याच्यानंतर अवजड वाहनांनी सर्वसामान्य नागरिकांना चिरडणे असे प्रकार या भागात मागील काही वर्षात सातत्याने घडत आलेले आहेत। त्यामुळे हा महामार्ग मृत्यूचा सापळा ठरत असल्याची या भागातल्या जनतेची ठाम भावना आहे। आता या प्रकल्पासाठी 6,499 कोटी रुपये खर्च अपेक्षित असल्याचं वक्तव्य अजितदादांनी केल्यामुळं हा रस्ता आता मार्गी लागेल असं बोललं जातं आहे। आता या रस्त्याचा जो प्रकल्प अहवाल आहे तो मंत्रिमंडळाकडे मागील काही दिवसांपासून मंजुरीसाठी होता। तळेगाव चाकण शिक्रापूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 548